श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया पनीरची भाजी। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पनीर, 2 कट करून कांदे, 1 टोमॅटो, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि हा एव्हरेस्ट पनीर मसाला आणि हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण हा मसाला बनवून घेऊया। या लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्याचं वाटण बनवून घेऊया। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई ठेवलेली आहे, आता गॅस पेटवून घ्यायचा। गॅस पेटवून कढई तापवून घ्यायची। कढई धुवून घेतलेली आहे, तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आहे, ते पाणी थोडं सुकून द्यायचं। त्याच्यामध्ये चमचा तेल टाकायचं। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। आता आपली कढई तापलेली आहे, तेल तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी फक्त 1 तेजपत्ता टाकणार आहे। ते तेजपत्त्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला। आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे मसाला वाटण, कांदा, खोबरं, लसूण, गॅस कमी करून घ्यायचा। ते आपलं वाटण परतून जाईल। लसणाची पेस्ट माझ्याकडून टाकायची राहून गेली होती। तेलामध्ये पहिली अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, नंतर मसाला टाकायचा। माझ्याकडून राहून गेल्यामुळे मी आता टाकते 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट। हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। बघा, आपला मसाला आता चांगला बऱ्यापैकी भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला। ह्याच्यामध्ये आपण आता हळद, लाल तिखट, एव्हरेस्ट पनीर मसाला हे टाकून घेऊ। एव्हरेस्ट पनीर मसाला, लाल तिखट, आणि हळद। हे चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं। गॅस मिडियम ठेवायचा। आता आपला मसाला चांगला भाजला आहे। ह्याच्यामध्ये पनीरचे काप घालायचे। पनीरचे काप घालून थोडं जास्त हलवायचं नाही, नाहीतर पनीरचा चुरा होऊन जातो। आता थोडंसं पाणी घालून घेऊ आपण। आपल्याला जसं पाहिजे, घट्ट सुकी पण भाजी बनवू शकतो आपण ह्याची। मला एकदम लपथपी भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे। अशी भाजी बनवायची की आपण भातासोबतही खाऊ शकतो। बघू शकता तुम्ही, मस्त असं हे झालेलं आहे।
त्याच्यामध्ये अजून पाणी थोडं ॲड करू शकतो आपण. चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण. पाच ते सात 8 मिनिटच ही भाजी शिजवून घ्यायची, जास्त शिजवून घ्यायची नाही. भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊ. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू थोडीशी. कोथिंबीर टाकून घेऊ आपण थोडीशी. गॅस बंद करून. पनीरची भाजी तयार झालेली आहे. आवडली असेल तर नक्की करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी वाटली. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.